आता विषय आहे तो महाराष्ट्रातल्या मराठी सक्तीचा। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या साठी मराठी सक्तीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मात्र ही मुदतवाढ जरी दिली गेली असली तरी दुसऱ्या बाजूला मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई होतच राहील असं सुद्धा समजतंय। मराठी शिकायला 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे। 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे। कारवाई होणार। फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि तीही आम्ही शिकू, परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार। आम्हाला कळलं तर पाहिजे की किती हिंदी भाषिकांना, कारण कोणी सांगतं 15 लाख, कोणी सांगतं 10 लाख, कोणी सांगतं 5 लाख। अरे किती हिंदी भाषिक रिक्षा चालक आहे हे आमच्याकडे डाटा तर आला पाहिजे आमच्या 29 आरटीओच्या माध्यमातून। आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं 16 ऑगस्टला तो अहवाल आमच्या पुढे येणार।